वेलकम स्टुडंट्स. एक्सरसाइज 3.3 त्यामध्ये आपण क्वेश्चन 3 मध्ये आलो होतो आणि 12 पर्यंतचे क्वेश्चन आपले पाहून झालेत. नाउ लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 13. बघा, हा क्वेश्चन थोडासा अवघड आहे, थोडासा. बघा, LHS काय बघा, पण एकदा तुम्हाला मी सोल्युशन दाखवलं आणि तुम्ही त्याची पुन्हा एकदा प्रॅक्टिस केली की तुम्हाला जमेल. LHS आहे cos 7 डिग्री, cos 14 डिग्री, cos 28 डिग्री, cos 56 डिग्री. कॉस मधले अँगल असे डबल होत गेलेत बघा. आणि RHS आहे sin 68/16 into cos 83. एस्पेशली यातला शेवटचा पार्ट आहे ना, तो थोडासा अवघड आहे. हे अँगल जरा म्हणजे तो वेगळा बघा. आपल्याला याला लागणारा सतत फॉर्म्युला तो म्हणजे असं sin 2 थिटा म्हणजे 2 sin थिटा cos थिटा. याच्यावरून तुम्हाला हे द्यायचे 2 sin थिटा cos थिटा म्हणजे साइन डबल अँगलचा डबल करायचा. इथं जर थिटा असेल तर इकडे 2 थिटा करायचं. इथं जर 7 असेल तर इकडे 14 करायचं. म्हणजे मी म्हटलं इथे अँगल डबल होत गेले ते बघ. आता LHS लिहिली, या फॉर्म्युल्याकडे लक्ष द्या आणि पहिली ऍडजस्टमेंट बघा. 2 sin 7 डिग्री ह्यांना मल्टिप्लाय केलं आणि अपॉन लगेच कॅन्सलेशनला घेतले 2 sin 7 डिग्री. मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं. ह्या पहिल्या cos 7 कडे बघून केलंय इंटू हे तुमचे आहेत ते cos 7 डिग्री ऍज इट इज इंटू, आता जरा हे लांब लिहितोय बघा मी, cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री. मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. ठीक आहे बघा. आता इथून एवढं 2 sin थिटा cos थिटा म्हणजे साइन डबल अँगलचा डबल करायचं. cos 14 sin 14 डिग्री. पुढचे हे तुमचे cos 14 डिग्री ऍज इट इज, cos 28 डिग्री ऍज इट इज, cos 56 डिग्री ऍज इट इज, होल डिवाइडेड बाय हे तुमचे 2 sin 7 डिग्री ऍज इट इज. पुढच्या स्टेपमध्ये हा सगळा पार्ट न्यूमरेटरचा मी आहे तसा लिहितोय बघा. sin 14 डिग्री इंटू cos 14 डिग्री, हे थोडे लांब लिहितोय मी आता, इंटू cos 28 इंटू cos 56. डिनॉमिनेटर मध्ये पण 2 इंटू sin 7 डिग्री ऍज इट इज. त्यानंतर वरतच खाली घेतले, काय केलं आता करणार ना आपण. ठीक आहे, आता 2 फक्त ऍडजस्ट करायचं, कारण साइन त्याच्यात मगाशी कसं होतं, त्याच्यात सगळे cos होते, साइन नव्हताच, मग साइन घ्यावा लागला. आता ते नुसता 2 ऍडजस्ट करायचा. आता परत बघा, 2 sin थिटा cos थिटा, साइन डबल म्हणजे अँगलचा डबल करायचं. म्हणजे याचा आन्सर आलं साइन डबल म्हणजे अँगलचा डबल 28 आलं इंटू cos 28 ऍज इट इज इंटू cos 56 ऍज इट इज. सॉरी, cos मधला s लिहायचा राहील. cos 56 डिग्री ऍज इट इज, खाली 2 to the 4 sin 7 डिग्री ऍज इट इज. पुन्हा नेक्स्ट स्टेप मध्ये न्यूमरेटर मी आहे तसे लिहून करते बघा. sin 28 cos 28 इंटू cos 56. मी लिहितानाच कसं अंतर ठेवून लिहितो बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येतो की पुढे मला काय करायचं ते. इंटू साइन 7 डिग्री, 2 न मल्टिप्लाय आणि 2 न डिवाइड. पुन्हा 2 sin थिटा cos थिटा, साइन डबलचा फॉर्म्युला आहे, साइन डबल म्हणजे 28 चं डबल 56 इंटू cos 56 अपॉन 4 to the 8 sin 7 डिग्री. आता मी याच स्टेप मध्ये करतो, पण तुम्ही मात्र हे खाली लिहायचं परत आणि 2 to ऍडजस्ट करायचं. तुम्हाला इथं मी दाखवलंय, दोनदा करून दाखवलं, ठीक आहे. मी ह्याच्यातच ऍडजस्टमेंट करतोय. पुढच्या स्टेप मध्ये 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड. पुन्हा 2 sin थिटा cos थिटा
काय होतं माहिती का, तुम्ही जर डायरेक्ट माझ्यानंतर ही स्टेप माझ्यासारखी केलीत ना तर प्रॉब्लेम काय होतो माहिती का, हा तर टू साइन थिटा कॉस थिटा मध्ये साइन डबल झाला होता, मग हे परत कुठे आले. मग त्यासाठी ही स्टेप आहे तशी पुन्हा घ्यायची आणि 2 टू ला मल्टिप्लाय करायचं. हे तुम्ही आहे तसं खाली लिहा आणि मग 2 टू ला मल्टिप्लाय करा. असं करू नका बरं का, माझ्यासारखं डायरेक्ट करू नका. 2 साइन थिटा कॉस थिटा साइन डबल म्हणजे अँगलचा 56 चा डबल 112 अपॉन 8 टू ज 16 साइन 70. इथपर्यंत काही फारसा अवघड नाहीये. आता ते जे अँगल आहेत ना ते दिसताना तुम्हाला वेगळे दिसतात बघा, 68 83 काहीतरी वेगळेच दिसतात. मग याला थोड्या प्रॅक्टिसची काय आवश्यकता माहिती का, की हा अँगल म्हणजे 112 आणि हा 68 आणि 180 यात काही रिलेशन आहे का बघा. म्हणजे याची आणि याची टोटल सहज करून बघा किंवा डिफरन्स घेऊन बघा. तर 112 आणि 68 हे रफर काय बघा, 112 आणि 68 यांची टोटल 180 येते की नाही बघा. बघा 180 येते की नाही. तसंच 7 आणि 83 म्हणजे 83 आणि 7 किंवा 7 आणि 83 यांची टोटल 90 येते की नाही बघा. हे शोधण्याचे अँगल आहेत बरं का, आणि मी इथले आलेले आन्सर बघतो. मग आता मी काय लिहितो लक्षात आहे, हा जो न्यूमरेटर मधला तुमचा साइन आहे तो आहे तसा लिहिणार आहे साइन, आणि 112 च्या जागी मी काय लिहिणार आहे माहिती आहे, हे बघा हे नुसतं लिहा तिकडे 180 मायनस 68 लिहिणार आहे अपॉन हे तुमचे 16 आहेत ते ऍज इट इज, साइन पण आहे तसंच. तो जो 7 डिग्री की नाही 7 डिग्री त्याला मी काय लिहिणार आहे बघा 90 मायनस 83 लिहिणार आहे. आता बघा तुम्हाला मी मागेच शिकवलं की हे सतत लागणार तुम्हाला. हे 90 चं कसलं मल्टिपल आहे, सेकंड मल्टिपल आहे म्हणजे इव्हन मल्टिपल आहे. साइन रिमेन साइन, समोरचं थिटा लिहायचं 68, सेकंड क्वाड्रंट आहे 180 मायनस समथिंग सेकंड, तिथं साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणार आन्सर पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह साइन काही नाही दिलं तरी चालतं, फक्त सांगितलं. साइन ऑफ 90 मायनस थिटा 10वीत पण केले तुम्ही, आता पण शिकलाय. हे 90 चं फर्स्ट मल्टिपल आहे म्हणजे ऑड मल्टिपल आहे. साइनचं कॉस होणार, समोरचा थिटा लिहायचा आणि 90 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, तिथं सगळेच टीआर पॉझिटिव्ह. टीआर म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह म्हणजे येणार आन्सर पॉझिटिव्ह. इक्वल्स आरएचएस आलं का बघा, आरएचएस साइन 68 अपॉन 16 कॉस 83 ही तुमची आरएचएस आहे. ओके, ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा 14th क्वेश्चन. LHS है sin स्क्वायर माइनस 160 अपॉन sin स्क्वायर 70 साइन ऑफ 180 माइनस थिटा आणि sin थिटा. खूप सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त थोडंसं रफर दाखवतो तेवढं कळतं का. तर स्क्वेअर करता काही पाहू नका तुम्ही, फक्त साइन ऑफ मायनस 160 याचा तेवढा विचार करा. मग साइन ऑफ मायनस 160 म्हणजे साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा. ठीक आहे, साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे काय सांगा, मायनस साइन थिटा. आणि मग या टर्मचा जर मी स्क्वेअर केला, साइन स्क्वेअर मायनस 160 म्हणजे साइन ऑफ थिटाचा स्क्वेअर असतो तो, म्हणजे याचा तो स्क्वेअर होईल याचा. मग मला सांगा याचा स्क्वेअर म्हणजेच पॉझिटिव्ह झालं साइन स्क्वेअर 160. ठीक आहे, आता ठीक आहे, आणखी सोपं करतो मी तुम्हाला. स्क्वेअर वगैरे नंतर जरी केला तरी चालेल, म्हणजे तुम्हाला तो अँगल आधी कमी करतो म्हणजे जास्त सोपं जाईल तुम्हाला. हा ठीक आहे, साइन ऑफ मायनस 160 म्हणजे काय, मायनस साइन 160. आता हे मायनस साइन तुमचं ऍज इट इज काय करतो बघा मी, साइन ऑफ हा जो अँगल आहे की नाही त्याला 180 मायनस 20 हे रफर दाखवायचं का साईडला तुम्हाला. हा 180 मायनस 20 असेल म्हणजे मायनस साइन आहे तसं. आता साइन ऑफ 180 मायनस थिटा, मला सांगा 180 हे 90 चं सेकंड मल्टिपल आहे म्हणजे इव्हन मल्टिपल आहे, म्हणजे साइन रिमेन साइन आणि समोरचा थिटा द्यायचा 20. हे साइन बघू नका तुम्ही, आता हे इथे लिहिलेलं आहे. साइन ऑफ 180 मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणारा आन्सर कसं सांगा, पॉझिटिव्ह. म्हणजे थोडक्यात त्याचा आन्सर आहे मायनस 20. कोण, साइन ऑफ मायनस 160 म्हणजे मायनस 20. हा मग स्क्वेअर आपण जर केला आता या टर्मचा स्क्वेअरिंग बोथ साइड केलं तर मात्र तुम्हाला मायनसचा स्क्वेअर प्लस
आणि साइन स्क्वेअर 20 बघा, मायनसचा स्क्वेअर प्लस आणि साइन थिटाचा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. हा झाला एक पार्ट. दुसरा हा बघा. आता पहिली गोष्ट, आता यातलं साइन 70 की नाही, साइन 70 डिग्री की नाही, तो स्क्वेअर वगैरे आपण नंतर बघूया. त्याला मी साइन ऑफ 90 मायनस 20 लिहिणार आहे. अँगल तोच आहे. हे 20 कुठनं कळतात माहिती का, RHS वर लक्ष असेल तर कळतात. साइन ऑफ 90 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा, म्हणजे साइन 70 म्हणजेच कॉस 20. साइन ऑफ 90 मायनस थिटा कॉस थिटा. थिटा बघा कोण आहे 20. मग मला साइन स्क्वेअर 70 जर पाहिजे असतील तर त्याचा आन्सर काय येणार सांगा, कॉस स्क्वेअर 20 येणार. दोन्हीकडे स्क्वेअर केले की आन्सर काय आलं, कॉस स्क्वेअर 20. आता शेवटचा पार्ट त्यातला हे सिंपल आहे. साइन ऑफ 180 मायनस थिटा सांगा, 90 चा सेकंड मल्टिपल आहे, साइनचा कॉस होणार, सॉरी सेकंड म्हणजे इव्हन मल्टिपल आहे, सॉरी साइन रिमेन साइन, समोरचा थिटा आहे. 180 मायनस समथिंग हा सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणार आन्सर पॉझिटिव्ह. हे सगळं रफर करून घेतलं. बस आता इथे रिप्लेस करायचं. साइन स्क्वेअर मायनस 160 जरा बघा, साइन स्क्वेअर मायनस 160 म्हणजे काय सांगा, साइन स्क्वेअर 20 डिग्री. साइन स्क्वेअर 70 चं काय दिलं बघा आपण, साइन स्क्वेअर 70 म्हणजे काय सांगा, कॉस स्क्वेअर 20 डिग्री. कॉस स्क्वेअर 20 डिग्री प्लस साइन ऑफ 180 मायनस थिटाला काय दिलं सांगा आपण, साइन थिटा. आणि अपॉन साइन थिटा जे आहेत ते ऍज इट इज. आता मला सांगा साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, अँगल जर सेम असेल, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर. टॅन स्क्वेअर 20 प्लस त्याचं डिव्हिजन 1 आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय झालं सांगा, सेक स्क्वेअर थिटा इक्वल्स RHS. आलं का बघा तुमचं RHS, सेक स्क्वेअर 20. चला या प्रॉब्लेमला रफ वर्क महत्वाचं आहे. काय काय केलं ते तसं बघा. वाटलं तर तुम्ही त्याला इक्वेशन द्या, 1 2 3 असे इक्वेशन, आणि ज्या ज्या ठिकाणी ते रिप्लेस केले त्याला फ्रॉम 1 2 3 रिझन दिलं तरी काही हरकत नाही. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 15 बघा, LHS आहे 2 cos 4x plus 1 upon 2 cos x plus 1. आणि RHS कडे फार व्यवस्थित बघा तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. 2 cos x minus 1 2 cos 2x minus 1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. याला जो नेहमी लागणारा फॉर्म्युला आहे तो याच्यातला असा आहे, हे बघा हा रिझल्ट घेतो मी. cos 2 theta इक्वल्स, ह्याच्याकडे पाहून कळतं बरं काय वापरायचं. cos 2 theta, cos square theta minus sin square theta, 1 minus 2 sin square theta, 2 cos square theta minus 1. हा जो रिझल्ट आहे ना हा तुम्हाला सतत लागतो. आणि एक गोष्ट ऑब्झर्व करा की इथं जर 2 थीटा असेल तर इथं फक्त थीटा आहे, म्हणजे याचा हाफ अँगल आहे लक्षात ठेवायचं, हाफ. मग इथं 4 थीटा असतं तर इथं काय आलं असतं, 2 थीटा आलं असतं. एवढं कळायला पाहिजे. बघा LHS लिहिले. आता तुमच्याकडे शोधॅट मध्ये हा जो अँगल आहे की 4x हा कुठेही नाही बघा, त्याच्याऐवजी 2x आहे म्हणजे त्याचा हाफ आहे, किंवा त्या 2x चा परत हाफ आहे बघा x आहे, म्हणजे आपल्याला मोठा अँगल आहे तो कमी कमी करत जायचा. मग मी फक्त cos 4x ला अंडरलाईन केली आहे बघा, 2 ऍज इट इज ब्रॅकेट मध्ये. cos 4x चा फॉर्म्युला ह्याच्यावर सांगा, 2 cos स्क्वेअर हाफ म्हणजे अँगलचा हाफ आणि -1 आणि पुढचे +1 ऍज इट इज होल डिवाइडेड बाय 2 cos x plus 1 ऍज इट इज. ह्याला समोर हे रिझन द्यायचं. आता ब्रॅकेट ओपन, 2 2 जा 4 2 जा 4 cos स्क्वेअर 2x -2 आणि हे +1 अपॉन 2 cos x plus 1 as it is. 4 cos square 2x -1 ह्याचा आन्सर -1 अपॉन 2 cos x plus 1. मला सांगा हा 4 हा स्क्वेअर आहे का बघा 2 चा. cos स्क्वेअर थीटा तर दिसतोच आहे, स्क्वेअर डोळ्याला दिसतोय. -1 1 पण स्क्वेअर आहे. मग a स्क्वेअर - b स्क्वेअर चे फॅक्टर्स पाडा, a स्क्वेअर - b स्क्वेअर, a + b
a मायनस बी. आता a म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायचं असतं ना, मग आता फॅक्टर्स पडा बरं. 2 cos 2x a प्लस b आणि a मायनस b. 2 cos 2x मायनस 1 अपॉन 2 cos x प्लस 1. आणि इथे साईडला या स्टेपच्या बाजूला कंपल्सरी पेन्सिलने लिहून ठेवा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल्स a प्लस b इंटू a मायनस b. कारण काही दिवसांनी कळत नाही ही स्टेप काय म्हणून लिहून ठेवा. शो दॅट वर लक्ष ठेवा. हे बघा, हे ब्रॅकेट आहे की नाही, हे ब्रॅकेट हे तुम्हाला आहे तसं पाहिजे बघा. 2 cos 2x मायनस 1 हे ब्रॅकेट तुम्हाला पाहिजे, म्हणजे नको आहे ते हे, मग हे नको आहे ना बघा. म्हणजे हा जो अँगल आहे की नाही हे तर ब्रॅकेट तुम्हाला पाहिजे. आता हा अँगल बघा x आहे, म्हणजे ह्याचा हाफ अँगल आलाय बघा, ह्याचा हाफ अँगल. म्हणजे इथं मगाशी केलं तेच पुढे कंटिन्यू करायचं. नीट लक्ष द्या. स्क्वेअर ब्रॅकेट ह्याला 2 ॲज इट इज इंटू राऊंड ब्रॅकेट cos 2x चा फॉर्म्युला इथं बघून सांगा. cos 2x चा फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर x मायनस 1 आणि हे पुढचे प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. फक्त मी अंडरलाईन केले की नाही तेवढंच रिप्लेस करतोय बघा. हे ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये 2 cos 2x मायनस 1 आहे तसे अपॉन खाली डिनॉमिनेटर मध्ये 2 cos x प्लस 1 2 cos x प्लस 1 हे तुमचं डिनॉमिनेटर. आता पुन्हा ब्रॅकेट ओपन. 2 2 जा 4 cos स्क्वेअर x मायनस 2 प्लस 1 इंटू 2 cos 2x मायनस 1 अपॉन 2 cos x प्लस 1. नेक्स्ट स्टेप 4 cos स्क्वेअर x मायनस 1 इंटू 2 cos 2x मायनस 1 अपॉन 2 cos x प्लस 1. पुन्हा बघा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हा स्क्वेअर आहे का बघा. 4 cos स्क्वेअर x हा 1 चा 1 स्क्वेअर. a प्लस b a मायनस b. चला a प्लस b म्हणजे कोण 2 cos x प्लस 1 a प्लस b. आता a मायनस b म्हणजे 2 cos x मायनस 1 हे ॲज इट इज 2 cos x सॉरी 2 cos 2x minus 1 as it is whole divided by 2 cos x plus 1. आता 2 cos x plus 1 चं ब्रॅकेट कॅन्सल. काय शिल्लक राहिलं तर हे दोन ब्रॅकेट्स. हे दोन लिहायचं तुम्ही, मला जागा नाही पण तुम्ही लिहायचं. हे दोन ब्रॅकेट्स लिहिले. आता हे बघा ब्रॅकेट RHS बघा आलं 2 cos x minus 1 into 2 cos 2x minus 1 equals RHS. आधी दोन ब्रॅकेट लिहा मग इक्वल्स RHS लिहा. ओके. नाव क्वेश्चन नंबर 16 ह्यातला या तुमच्या एक्सरसाइज मधला सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि थोडासा अवघड आहे. LHS आहे cos स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x प्लस 120 आणि cos स्क्वेअर x मायनस 120. RHS 3/2 प्रूव्ह करायचे. तुम्हाला ऑलमोस्ट प्रत्येक एमसीक्यूच्या पुस्तकामध्ये हा प्रॉब्लेम बघायला मिळेल. प्रत्येक कुठलंही तुम्ही एमसीक्यूचं पुस्तक काढलं की हा प्रॉब्लेम तुम्हाला टाईप हा बघायला मिळतोच. काही वेळेला फक्त अँगल आहे ना हा इथला हा चेंज करून फक्त 240 वगैरे करतात. बाकी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची मेथड वगैरे ती सगळी सेम आहे. आणि 120 करता हा जो प्रॉब्लेम असेल त्याचा रिझल्ट सरळ सरळ पाठ करा, कारण सोडवण्यात त्याला फार वेळ जातो. त्यामुळे काही प्रॉब्लेमचे रिझल्ट पाठ करायचे असतात, त्यातला हा रिझल्ट. आता ह्याला काय करायचं आहे ते सांगतो. या प्रॉब्लेम मध्ये त्याला लागणारा फॉर्म्युला तुमच्याकडे रिमार्क्स आहेत बघा. असेल 1 प्लस कॉस 2 थिटा 1 प्लस कॉस 2 थिटा इक्वल्स 2 कॉस स्क्वेअर थिटा. पहिली गोष्ट अँगलचा हाफ आहे लक्षात ठेवा. इथे 2 थिटा असेल तर इथं थिटा आहे आणि हा 2 जर मी ट्रान्सफर केला तर 1 प्लस कॉस डबल, मी त्याला डबल म्हणतो थिटाला, अपॉन 2 म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे मी कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी मी काय रिप्लेस करू शकतो बघा.
1 प्लस कॉस डबल अपॉन 2, डबल म्हणजे ह्याचा डबल, 1 प्लस कॉस डबल अपॉन 2 हे मी कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी रिप्लेस करतो. ते डबल चांगलं लक्षात ठेवा बरं का. परत ऐका बघा, हेच मी आता कॉस स्क्वेअर एक्सच्या बाबतीत लिहून दाखवतो. कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय, तर 1 प्लस कॉस डबल डबल अपॉन 2 लिहू शकतो. हे जर का कळलं तर हा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतो. बघा एलएचएस लिहून घेतली. बघा कॉस स्क्वेअर एक्स अशी टर्म, आत्ताच काय सांगितलं मी, कॉस स्क्वेअर एक्स पहिली स्टेप सगळीच्या सगळी रेड करून घ्यायची, फार महत्वाची. 1 प्लस कॉस डबल म्हणजे अँगलचा डबल आणि अपॉन 2 प्लस कॉस स्क्वेअर, सगळ्याला थिटा म्हणा, सगळ्याला कॉस स्क्वेअर थिटा सांगा. कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 प्लस कॉस डबल अँगलचा डबल. आता इथं चुकतात बघा, 1 प्लस कॉस डबल, ह्याचं डबल सांगा, डबल 2x प्लस 240 अपॉन 2 अँगलचा डबल केला बघितलं, प्लस परत कॉस स्क्वेअर थिटा. बघा कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 प्लस कॉस डबल अपॉन 2, 1 प्लस कॉस डबल अँगलचा डबल करा. असा हा पहिली स्टेप ही अशी करायची. ही झाली की आता पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बघा सगळीकडे आता मी सेपरेट डिव्हिजन करून घेणार आहे सगळीकडे. का तर ते 3/2 जे पाहिजेत ना ते मला एकाच स्टेपला मिळून जाणार आहे 3/2. किंवा असं करतो, राहू दे तसंच वाटलं तर मी तुम्हाला सोपं काय जाईल ना, सेपरेट डिव्हिजन करूया. म्हणजे मला 3/2 सेपरेट करायचं. तर बघा सगळीकडे सेपरेट डिव्हिजन 1/2 प्लस कॉस 2x बाय 2 हे बघा असं करायचं, प्लस परत 1/2 प्लस कॉस ब्रॅकेट मध्ये 2x प्लस 240 अपॉन 2 प्लस इथं बघा 1/2 प्लस कॉस ऑफ 2x मायनस 240 अपॉन 2. सेपरेट डिव्हिजन केलं. आता हे 1/2 प्लस हे 1/2 प्लस हे 1/2 मिळून 3/2 होतात, जे तुम्हाला शो दॅट मध्ये पाहिजे ते मी पहिल्यांदा बाजूला केले बघा 3/2. मग राहिलं काय काय, तर हे बघा हे जे आहेत ना ते राहिले, प्लस मी कसं लिहितो बघा ह्याला, हाफ कॉस 2x. ह्या प्रॉब्लेम थोडी प्रॅक्टिस लागते. बघा ह्याला कसं लिहितो बघा मी, हाफ कॉस ऑफ 2x प्लस 240 हे हाफ खालचे, प्लस हे बघा हाफ कॉस ऑफ 2x मायनस 240. ठीक आहे. आता हा अँगलचा पार्ट आहे की नाही, जागा आणि एक सारखा आहे. फक्त तेवढा पार्ट कडे लक्ष द्या. 3/2 हाफ कॉस 2x ऍज इट इज, यातला हाफ आणि त्यातला हाफ जो आहे ना मी तो कॉमन काढतोय. हाफ पेन्सिलला घ्या कॉमन. मग राहिलं काय, हे बघा हे राहिले कॉस ऑफ 2x प्लस 240 प्लस cos of 2x minus 240 bracket complete. 3/2 half cos 2x plus half bracket में cos of alpha plus beta, cos alpha cos beta minus sin alpha sin beta sin अल्फा sin बीटा. आता हे प्लस कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा कॉस अल्फा कॉस बीटा प्लस sin अल्फा sin बीटा ब्रॅकेट कंप्लीट. मायनस ए बी आणि प्लस ए बी दिसतात का, ए बी असं म्हणतो मी ना, मायनस ए बी प्लस ए बी झालं का कॅन्सल. ही टर्म ए बी प्लस ए बी
ट्वाइस ए बी होतील का? ट्वाइस ए बी म्हणजे 3/2 प्लस हाफ cos 2x प्लस हाफ ट्वाइस ए बी cos 2x cos 240. ठीक है, ये हाफ कैंसिल 3/2 प्लस हाफ cos 2x प्लस cos 2x as it is. आता नीट लक्ष द्या, हा जो अँगल आहे ना 240, हा जो अँगल आहे त्याला मी काय लिहितो बघा, cos ऑफ 180 प्लस 60 म्हणजे एवढे येते का बघा, येते. आता मी या पोर्शन मध्ये कंटिन्यू करतो. इक्वल्स 3/2 ॲज इट इज, एकदा बघून घ्या. 3/2 हाफ cos x ॲज इट इज, हाफ cos 2x ॲज इट इज. हे cos 2x मी साइन देत नाही बरं का, हे cos 2x ॲज इट इज. हे आता cos ऑफ 180 प्लस थिटा कसलं मल्टिपल आहे? इव्हन. तर मग cos रिमेन्स cos, cos रिमेन्स cos, समोरचा थिटा द्यायचा 60. आता 180 प्लस समथिंग, 180 प्लस समथिंग थर्ड क्वाड्रंट, थर्ड मध्ये cos कसा असतो? निगेटिव्ह, म्हणजे येणारा आन्सर याचं निगेटिव्ह आहे. म्हणून मी ते याचं साइन जे ना इथं प्लस होतं की नाही, जागा ठेवली होती, कारण येणारा आन्सर निगेटिव्ह आहे. 3/2 as it is plus half cos 2x as it is. हे मायनस साइन. मला सांगा, हे मल्टिप्लिकेशन आहे ना, प्रोडक्टच आहे ना, मग cos 60 ची व्हॅल्यू मी आधी लिहितो ना, हाफ cos 60 हाफ, आणि हे आहे as it is cos 2x आहे तसे लिहिले. आता हाफ cos 2x पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, फायनल आन्सर 3/2 इक्वल्स RHS. बघा तुमची RHS किती होती बघा, 3/2 होती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. LHS आहे 2 cosec 2x प्लस cosec x, RHS आहे sec x into cot of x/2. ठीक आहे, सोपं आहे हा क्वेश्चन, आता फार सोपं आहे. बघा कोसेकला आपण साइन मध्ये कन्वर्ट करूया. हे 2 आहे तसे, ह्याला आपण खाली घेऊया म्हणजे sin 2x होतात प्लस 1 अपॉन हे sin x 2 as it is. हा sin 2x का फॉर्मूला काय आहे? 2 sin x cos x प्लस 1 upon sin x as it is. 2 cancel, 1 upon sin x into cos x plus 1 upon sin x. मला जर हा डिनॉमिनेटर दोन्हीकडे सेम करायचा असेल दोन्हीकडे, तर मला एक्स्ट्रा एक इथे खाली cos x लागेल, मग वर पण लागेल into cos x. अर्थात हे पुढच्या स्टेप मध्ये करायचं, म्हणजे 1 upon sin x into cos x प्लस cos न मल्टिप्लाय केलं cos x upon sin x into cos x. वरती 1 प्लस cos, खाली sin x into cos x बाजूला. आता पुढची स्टेप आहे, मी याला काय करतो बघा, 1 प्लस cos x अपॉन sin x मी आहे तसे लिहिले हे, आणि हे जे की नाही ह्याला 1 अपॉन cos जरा बाजूला करतो बघा, 1 अपॉन cos x. हे काय कळतं मध्ये इथं लक्ष माझं याच्यावर, 1 अपॉन cos x म्हणजे sec x, म्हणजे हा पार्ट तुम्हाला सेपरेट त्यातला मिळूनच दिला. आता रिमार्क्स बघा, रिमार्क्स पार्ट करा फॉर्म्युले, त्याशिवाय पर्याय नाही. 1 प्लस cos थिटा म्हणजे 2 cos स्क्वेअर हाफ म्हणजे अँगलचा हाफ. रिमार्क्स बघा, रिमार्क्स 1 प्लस cos थिटा म्हणजे 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन sin 2 थिटा म्हणजे sin डबल 2 sin हाफ cos हाफ म्हणजे त्या अँगलचा हाफ करायचा. 2 sin x by 2 cos x by 2. आता हे 1 अपॉन cos चा sec x करून टाका लगेच. 2 कॅन्सल झाले, cos स्क्वेअर x, एक cos x कॅन्सल झाला, एक cos x by 2 शिल्लक राहिला अपॉन sin x by 2
इंटू हे इथले सेक एक्स आणि कॉस अपॉन साइन म्हणजेच कॉट, कॉट एक्स बाय 2 इंटू सेक एक्स. हे बघा ही तुमची RHS इक्वल्स RHS. ओके. नाव क्वेश्चन नंबर 18. ह्याच्यामध्ये LHS मध्ये मी सांगेल त्याप्रमाणे करेक्शन करून घ्या. बघा 4 cos x आहे तसले इंटू कॉस ऑफ x प्लस पाय बाय 3 आहे तसले. त्याच्या समोर तुम्हाला प्लस साइन दिसतं बघा, ते इंटू करा त्याला, इंटू. आणि जी कॉस स्क्वेअरची टर्म ती सगळी टर्मच चुकलेली. कॉस स्क्वेअरची ती टर्म आहे कॉस ऑफ x मायनस पाय बाय 3 पाहिजे. ते तुमच्याकडे एकतर कॉस स्क्वेअर काहीतरी दिसते आणि पाय मायनस 2 पाय बाय 3 अशी काहीतरी टर्म दिसते. ती सगळी टर्म म्हणजे मी जे बोर्डवर लिहिलं ना ते आहे, त्यातलं करेक्शन आहे. आणि RHS आहे कॉस 3x. तुम्हाला जर कॉस 3 थिटाचा जर फॉर्म्युला येत असेल, कॉस 3 थिटा म्हणजे 4 कॉस स्क्वेअर थिटा 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा, हा जर येत असेल फॉर्म्युला तर लास्ट स्टेप तुम्हाला लगेच कळते. ठीक आहे. बघा 4 cos x as it is into ब्रॅकेट. आता मी cos ऑफ अल्फा प्लस बीटाचे एक्सपान्शन करणार आहे. cos अल्फा cos बीटा मायनस sin अल्फा sin बीटा. हे झालं पहिलं ब्रॅकेट इंटू आता हे ब्रॅकेट पुन्हा cos ऑफ अल्फा मायनस बीटा cos अल्फा cos बीटा प्लस sin अल्फा sin बीटा. हे त्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन. 4 cos x as it is ब्रॅकेट cos x into cos 60 ची व्हॅल्यू हाफ मायनस sin x as it is sin 60 ची व्हॅल्यू √3/2 पुन्हा cos x cos 60 ची व्हॅल्यू हाफ sin x sin 60 ची व्हॅल्यू √3/2. याला a म्हणा, a मायनस b a प्लस b आहे का बघा. a मायनस b a प्लस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. 4 cos x इंटू ब्रॅकेट चला a स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर सांगा बरं. cos स्क्वेअर x इंटू 1/4 मायनस b स्क्वेअर sin स्क्वेअर x इंटू 3/4. a मायनस b इंटू a प्लस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आता ह्या 4 cos x न मल्टिप्लाय करा म्हणजे 4 cos x इंटू cos स्क्वेअर x इंटू 1/4. काय स्टेप चुकली काही कळत नाही मला याच्यात. इथं नक्की 2 आहे ना, कारण ते करेक्शन आहे प्रॉब्लेम मध्ये. बरं ठीक आहे, बघूया नंतर बघू काय असेल पुढचं. बघू सॉल्व्ह झालं बघूया. 4 cos x इंटू ही टर्म मायनस 4 cos x इंटू ही टर्म आता हा 4 याच्याशी कॅन्सल झाला, हा 4 याच्याशी कॅन्सल झाला. cos स्क्वेअर इंटू cos क्यूब x मायनस हे 3 cos x इंटू
साइन स्क्वेअर एक्स आहे बरोबर आहे. चला cos क्यूब एक्स मायनस 3 cos एक्स इंटू ब्रॅकेट साइन स्क्वेअरला लिहायचं 1 मायनस cos स्क्वेअर एक्स, साइन स्क्वेअर एक्स लिहायचं 1 मायनस cos स्क्वेअर. आता हे 3 cos एक्स ने ब्रॅकेट ओपन करा. हे cos क्यूब एक्स आहे तसे लिहिले मायनस 3 cos एक्स इंटू 1 मायनस 3 cos एक्स माइनस इंटू माइनस प्लस 3 cos क्यूब एक्स cos क्यूब. आता हे cos क्यूब आणि हे cos क्यूब, हे 1 cos क्यूब हे 3 cos क्यूब मिळून 4 cos क्यूब एक्स मायनस 3 cos एक्स आला का बघा फॉर्म्युला. हे बघा cos 3 थीटा म्हणजे काय 4 cos क्यूब एक्स एक्स ऐवजी थीटा आहे 3 cos एक्स म्हणजे हा cos 3 थीटाचा फॉर्म्युला आहे. आता थीटा म्हणजे आमच्याकडे x आहे मग हा उलटा फॉर्म्युला cos 3 थीटाचा आहे इक्वल्स RHS. ही तुमची RHS cos 3 थीटा. त्यातला लास्ट क्वेश्चन बघा. LHS आहे sin x into tan x by 2 plus 2 cos x आणि RHS आहे 1 plus tan square x by 2. तर tan square x by 2 कडे पाहिल्यानंतर तुम्हाला मी असे जे फॉर्म्युले लिहून दिले एक्सप्रेशन्स फॉर साइन अँड कॉस इन टर्म्स ऑफ टॅन, तो जरा फॉर्म्युला आठवा आणि ते बघा वळीमध्ये आपल्या साइन एक्स किंवा साइन डबल 2 tan x by 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x by 2 असा फॉर्म्युला तयार करून दिला, प्रूफ करून दिला मी तुम्हाला. असाच कॉसचा पण फॉर्म्युला आहे 1 मायनस tan स्क्वेअर x by 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x by 2. हे फॉर्म्युले मी तुम्हाला तयार करून दिले. मग आता ते इथे वापरले की आन्सर येणार. साइन एक्स बघा बरं काय फॉर्म्युला आहे 2 tan x by 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x by 2 इंटू हा हे आहे तसे लिहायला इंटू tan x by 2 आहे तसे लिहायचे. आता हे प्लस 2 इंटू आता cos x चा फॉर्म्युला काय बघा काय दिला बघा मी देतो. हा काय 1 मायनस tan स्क्वेअर x by 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x by 2 हा cos x चा फॉर्म्युला. आता नीट लक्ष द्या ह्याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन 2 tan स्क्वेअर x by 2 अपॉन हे 1 प्लस tan स्क्वेअर x by 2 as it is प्लस 2 न ब्रॅकेट ओपन करा 2 मायनस 2 tan स्क्वेअर x by 2 अपॉन हे 1 प्लस tan स्क्वेअर x by 2 as it is. आता डिनॉमिनेटर सेम आहे का बघा न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर म्हणजे 2 tan स्क्वेअर x by 2 plus 2 minus 2 tan square x by 2 upon 1 plus tan square x by 2. Final answer 2 upon 1 plus tan square x by 2 equals RHS. हे तुमची RHS. ओके. एक्सरसाइज पुन्हा पुन्हा सोडवा 4-4 वेळा 5-5 वेळा सोडवा त्याशिवाय तुम्हाला हे टाईप जमणार नाहीये. हार्डवर्क करा, फॉर्म्युले दररोज लिहून काढा आणि दररोज पाठ करा. टिल देन गुड बाय.